नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल गडी ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत राजन झाड यांच्या कारखान्यात. तिथे प्रसिद्ध गणपती, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल तेजूकाळचा जो चेहरा असतो, त्याला जी ही असते चमक, त्यांच्या कारखान्यात आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत कोणकोणत्या ट्रॉल्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या गणपतीचं काम सुरू झालेलं आहे की नाही, किंवा त्यांची जी गणपतीचं जे बिंडप बांध आणि ते ट्रॉल्या बिल्या जे आहेत ते आपण जाऊन बघणार आहोत, आले आहेत की नाही ते. तर चला जाऊन बघूया. जर तुम्ही बघितलं असेल तर लालबागच्या राजाचं मंडपाचं किंवा परेल वर्कशॉप आणि चिंचपोकळीचा वर्कशॉप, तिथे चिंतामणी जिथे बसतो, ते जे आम्ही लाईव्ह अपडेट आहेत ते दिलेले आहेत. ते जर तुम्ही बघितलं नसेल व्हिडिओ तर परत जाऊन बघा ते व्हिडिओ. आणि आता आपण जाणार आहोत राजन झाड यांच्या कारखान्यात. तर चला जाऊया आणि बघूया आपण तिथे काय तयारी सुरू झाली, गणपती बनवायला सुरू झालेले आहेत की नाही. आणि चला जाऊन बघूया. बघितलं असेल तर माझ्या मागे पाऊस पडत आहे आणि आम्ही पावसातनं आता जाणार आहोत तिथे त्या कारखान्यात आणि तुम्हाला ती अपडेट देणार आहोत. तर चला जाऊन बघूया. तर बघू शकता आपण इथे पोचलेलो आहे. आपण आलेलो आहे इथे राजन झाड कारखान्यात मालक आहे ना, त्याचं कारखाना आहे, तिथे आलेलो आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणते गणपती तयार झालेले आहेत, कोणत्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत, ट्रॉल्या आलेल्या आहेत. हा बघा, बघू शकता तुम्ही राजन झाड सरांचा कारखाना आहे बघा मोठा, तो बघू शकता इथे तुम्ही. हा बघा ट्रॉल्या इथे बघू शकता आलेले आहेत बघा. आता सध्या पार्किंग पण तिथे गणपती ते बघा, तिथे बघू शकता तुम्ही. हे बघा साचे तयार झालेले आहेत बघू शकता इथे. अजून कसे काय तयार झाले नाही बघा. हे मंडपाचं काम पण झालेलं आहे बघा, हे बांबू टाकून पत्रे टाकून. तर बघा बघू शकता तुम्ही, आत्ताचं कारखान्याचं काम सुरू झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तर अशीच अपडेट मी तुम्हाला देत राहीन. बघा अजून कारखान्याचं काम सुरू झालेलं नाही, साचे बिचे हाणून तयार झालेले आहे. आपण दुसऱ्या त्या बाजूला पण एक कारखाना आहे, तिथे पण जाऊन बघणार आहोत की काय काम झालेलं आहे की नाही. पण इथे बघू शकतो बघा ट्रॉले फक्त 2च आलेले आहे. हे बघा मित्रांनो, आपण आलो होतो राजन झाड यांच्या कारखान्यात. तर इथे बघू शकता तुम्ही फक्त साचे तयार झालेले आहे. आता पुढे म्हणजे तिथे त्या साईडला जे कारखाना आहे तिथे आपण जाऊन बघणार आहोत की काय तयारी झालेली आहे की नाही तिथे गणपतीची. तुम्ही इथे बघू शकता बघा, इथे बघा ही ट्रॉली इथे 1-2 आलेले आहेत बस, बाकी इथे काही तशी तयार दिसत नाही बघा. बघा इथे माझ्या पाठी बघू शकता तुम्ही साचे बिचे सगळे तयार झालेले आहेत. जे मुकुट असतं गणपती बाप्पाचं ते सगळं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तर चला बघूया त्या ह्याच्यामध्ये जाऊन कारखान्यामध्ये जाऊन. तर चला बघू शकता बघा. बघा हे साचे बघू शकता तुम्ही बघा साचे. हे बघा तिथे ते काम सुरू झालेलं आहे ते बघा बघू शकता बघा साचे. आणि हे असे जे गणपती हात पाय जे लावायचं आहे मुकुट ते सगळं तयार करायचं बाकी आहे. तुम्हाला असे मी अपडेट देत राहीन. तर चला बघूया. ते बघा इथे काम सुरू झालेलं आहे बघू शकता. बघा इथे जी तयारी आहे ती कशी जोरदार चाललेली आहे, साच्यात भरत आहेत. हा बघा हा राजन सरांचा दुसरा कारखाना आहे. बघा बघू शकता इथे गणपती तयार होत आहेत ते. चला तर बघूया आतमध्ये जाऊन. बघू शकता बघा इथे साचे बिचे सगळे तयार झालेले आहेत. बघा फेस बघा, तेजोगाच्या राजाचे जे फेस असतं तसं पूर्ण केलेलं आहे बघू शकता. हे बघा बघू शकता तुम्ही. इथे सगळे गणपती बनवायचे बघा. इथे सगळे हे बी आहे इथे ठेवलेलं साचे हातपासनं बघू शकता. हे बघा तर अशीच अपडेट तुम्हाला देत राहीन. बघा इथे खूप छान सुंदर असे बनवलेले आहेत गणपती. काय ते बनवत आहे ते बघा इथे बघू शकता तुम्ही. हे बघा. तर हे बघा हे सगळं तयार झालेलं आहे बघा. तो गणपती ते बघू शकता बघा, तो पण त्या गणपतीचं काम पण सुरू झालेलं आहे तो बघा. हा इथे तू बघू शकता तुम्ही इथे. हे बघा हा गणपती. हे बघा बघू शकता इथे. बघा इथे छोटे गणपती पण तुम्हाला दिसत असतील झालेले. हे बघा इथे एक साचा तयार झालेला आहे बघा. इथे हे जे असतात ते साचे बिचे हात बीत सगळं करून ठेवलेलं आहे बघा.
बघा बघा, बघू शकता. बघा छोटे छोटे गणपती किती सुरेख असे बनवून झालेले, हात लावायचे बाकी आहेत आणि कलरिंगचं काम बाकी आहे बस, आणि फिनिशिंगचं. हे गणपती तयार होतील. तर बघू शकता बघा, अशी सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. तेजूगाचा जो फेस असतो तो बघा डिट्टो बनवलेला आहे. बघा बघा तिकडचे अजून बनवायचे तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही. बघा हा एक गणपती बघू शकता. इतके एवढेच गणपती असे तयार झालेले आहेत बघा. साचा आणि जे त्याचं काम असतं फिनिशिंग आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. आता त्यांचं कलरिंगचं आणि ह्याचं काम आणि हे जे गणपती दिसत आहे तुम्हाला त्यांचं ते करायचं बाकी आहे. काम बी हात आणि मुकुट लावायचं. तर अशीच मी तुम्हाला अपडेट देईन. पण भेटूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता मी आत्ताच घरी आलेलो आहे त्या कारखान्यातनं. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये पुढे, की आता अजून तरी एवढं काही गणपती बनवायचं काम सुरुवात झालेलं नाही आहे त्यांची. एक गणपती झालेला आहे, तो पण त्यांचं पण फिनिशिंगचं काम बाकी आहे, कलरिंगचं काम बाकी आहे. आपण पहिला कारखाना पण बघितला त्यांचा आणि दुसरा कारखाना पण बघितला. आता फक्त साचे आणून ठेवलेले आहेत त्यांनी. ते साच्यांचं ते हे करणार, त्याच्यानंतरला ते गणपती बनवायला सुरुवात करणार, मग कलरिंगचं काम होणार. तोपर्यंत अजून एक व्हिडिओ मी त्याच्यावर टाकीन ब्लॉग. तर अजूनही ते गणपती बनवायचं एवढी तरी तयारी झालेली नाही साचे. आणि तुम्ही बघितलं असेल तिथे काम करणारे ते साचा तुम्ही बघितलं असेल. आम्ही तिथल्या तेजूकाळचा राजा घडवणारे मूर्तिकार राजन झाड यांच्याशी भेट घेतली. तर त्यांनी सांगितलं की इथे अजून ते एवढं काही मूर्तीचं तयार झालेलं नाही. मूर्ती अशी तयार करायला सुरुवात केली आत्ताशी आहे आम्ही. तर पुढचा अपडेट मी तुम्हाला परत एक व्हिडिओ येईल तेव्हा देईन. तर आत्तापुरती ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून नक्की सांगा. भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. तर